छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये असं कोण होतं की जे साहित्यप्रेमी होते आणि त्यांच्यामुळे त्यांना जास्त कदाचित आवड लागली असावी. एकूणच आपण भोसले कुळाचा जर इतिहास बघितला तर भोसले कुळाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याही पदरी विविध महाकवी होते. त्यातील सर्वात गाजलेलं नाव म्हणजे कवी भूषणांचं, ज्यांना हिंदीमध्ये महाकवी म्हटलं जातं. हो. आणि हा जो भूषण आहे, एका राजाला कवी म्हण मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. खूप कमी राजे असे असतात की ज्यांच्याकडं की हिंदू धर्माचा जीर्णोद्धार ज्यांनी केला असे शहाजी महाराज. पुढे शिवाजी महाराजांचं जे वर्णन संभाजी महाराज करतात ते खूप सुंदर आहे की कलिकाल भुजंग मावलीड निखिलम धर्मवेक्षम विप्लवम परितंशतो तापोत्तीर्ण सह शिव छत्रपती जयत्य जया सह शिव छत्रपती जयत्य जया. छत्रपती संभाजी महाराजांनी राजा कसा असावा हे कसं सांगितलं? रयत जी आहे आपली ही मुलाप्रमाणे असते आणि तिला पित्याप्रमाणे राजाने वागवायला पाहिजे असा राजा. छत्रपती संभाजी महाराज आपल्या सर्वांचे आवडते राजे आणि जिथपासून तो छावा मूवी आला तिथून सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल क्युरियोसिटी झाले आणि सगळ्यांना खूप भारी वाटलं की महाराजांनी कशी लढाई केली. महाराजांचे सगळे ते सीन्स बघून, ॲक्शन सीन्स बघून लोकांमध्ये खूप ऊर्जा निर्माण झाली की आपले छत्रपती संभाजी महाराज असे होते. पण त्यांची एक बाजू आहे जी अजून अनेक जणांना माहिती नाही आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी साहित्य खूप निर्माण केलं आहे आणि त्याविषयी जास्त बोललं जात नाही. तर आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपले गेस्ट आहेत ते ह्याबद्दलच सांगणार आहेत आणि त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. त्यांनी स्वतः शंभू बावणी पण लिहिलेली आहे आणि म्हणून आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ पहिलं त्यांच्याबद्दल की थोडंसं आमच्या ऑडियन्सला तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. नमस्कार, मी बाजी पांडव, मी मूळ बीडचा आहे आणि मी जसं की दादा म्हणाले की शंभूबावनी लिहिली, तर शंभूबावनी लिहिली म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की शंभूबावनी ही छत्रपती संभाजी महाराजांनी लिहून घेतली. कारण जसं तुकोबाराय म्हणतात की पुढीले भांडार धन्याचा हमाल मी तो हमाल भारवाही, त्याचप्रमाणे राजश्री स्वामींच्या सेवेसी कवी भूषणांच्या वारसानुसार म्हणा किंवा त्यांच्या परंपरेनुसार म्हणा 52 छंद हे मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तर आता तुम्ही शंभू बावणी लिहिलीत, आता त्यामध्ये आपल्या सगळ्या कवींचं तर योगदान होतंच, पण छत्रपती संभाजी महाराज जेव्हा आपण म्हणतो तर त्यांनी एवढं सगळं साहित्य लिहिलं, पण मग ते साहित्य लिहिण्यासाठी पण कुठेतरी घरामध्ये कुठेतरी बीज लागतं, कोणीतरी लागतं, तेव्हा ते आपले गुण येतात किंवा तसं एन्व्हायरमेंट लागतं. मग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये असं कोण त्यांच्या घरामध्ये होतं का की जे साहित्यप्रेमी होते आणि त्यांच्यामुळे त्यांना जास्त कदाचित आवड लागली असावी? चांगला प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे वडील आणि आजोबा, तर एकूणच आपण भोसले कुळाचा जर इतिहास बघितला तर भोसले कुळाच्या दरबारामध्ये कवींना, लेखकांना आणि विद्वानांना आश्रय होता. महाबली शहाजी महाराजांच्या दरबारामध्ये अनेक कवी होते, विविध भाषांचे कवी होते. अगदी म्हणजे आपल्या मराठी असेल, हिंदी असेल, पंजाबी भाषेचे देखील, ब्रज भाषेचे, असे विविध 30हून जास्त कवी होते. त्यातील सगळ्यात जास्त फेमस जर कवी म्हटलं तर ज्यांनी राधा माधव विलास चंपू हा ग्रंथ लिहिला ते जयराम पिंडे. हे जयराम पिंडे नाशिक जवळचे होते. मार्कंडेचा जो डोंगर आहे त्याच्याजवळ त्यांचं गाव होतं म्हणतं. तर त्यांनी राधा माधव विलास चंपू लिहिलेला आहे. त्या राधा माधव विलास चंपूमध्ये ते महाबली शहाजी महाराजांचं एक संक्षिप्त असं चरित्रही सांगतात. त्याच्यामध्ये त्यांनी ती एक कथा सांगितलेली आहे की ते ज्यावेळी शहाजी महाराजांच्या दरबारात जातात त्यावेळी त्यांना ही कवी मंडळी सगळी तिथे भेटते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांची परीक्षा घेतात कवीची. तर हे जे जयराम पिंडे आहेत हे 12 भाषा प्रवीण होते, 12 भाषांमध्ये काव्य करू शकत होते. तर ही जी स्वतःचा ओळख आहे ही शहाजी महाराजांना ते सांगतात. त्यावेळी शहाजी महाराज त्यांना एक कोडं घालतात आणि हे कोडं जर तू सोडवलंस किंवा हे कोडं जे आहे ते कवितेतून सोडवायचं असतं, ही पद्धत होती. तर ते होतं ते संस्कृतमध्ये विचारतात की शतचंद्र नभस्थलम. आणि हे कोडं जयराम पिंडे सोडवतात कवितेमधून आणि त्यानंतर त्यांची जी शहाजी महाराजांच्या दरबारातील कवी आहे त्यांच्यामध्ये त्यांची वर्णी लागते. बरोबर. फक्त शहाजी महाराजच नाही, त्यांच्या दरबारी असलेले कवी सुद्धा त्यांची परीक्षा घेतात.
ओके. आणि मग ह्या जयराम पिंडेंना तिथे हे केलं जातं. यांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत प्रमुख आपल्याला माहिती आहे. एक राधा माधव विलास चंपू. चंपू काव्य म्हणजे विविध भाषांमध्ये असलेलं काव्य ओके. साधारणतः. आणि दुसरा आहे परणाल पर्वत ग्रहण आख्यान. हा जो ग्रंथ आहे हा पन्हाळगडाच्या संदर्भातील आहे. ओके. तर तो अशा प्रकारे विविध कवी बाळगायची एक परंपरा भोसले घराण्यामध्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याही पदरी विविध महाकवी होते. त्यातील सर्वात गाजलेलं नाव म्हणजे कवी भूषणांचं, हो ज्यांना हिंदीमध्ये महाकवी म्हटलं जातं. हो. आणि हा जो भूषण आहे हा उत्तरेतून दक्षिणेमध्ये केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून आलेला आहे. हो. आपण सगळ्यांनी तो छंद आहे तो ऐकलेला आहे. इंद्रजिमी जंबपर बाळ वसुवंबपर हो. रावण सदंबपर रघुकुल राजे. बरोबर. हा जो छंद आहे हा भूषणानं ह्याच्यासारखे आणखी छंद रचलेले आहेत. आणि त्या जे ग्रंथ आहे त्याचं नाव आहे शिवभूषण. हो. त्याचं एक संक्षिप्त स्वरूपामध्ये वेगवेगळे असे जे खूप उत्कृष्ट दर्जाचे त्यातले आणखी छंद होते किंवा प्रसिद्ध म्हणू आपण, ते एकत्र केले आणि शिवभावनी ही हो. प्रसिद्ध केली गेली. तर हे दोन्ही ग्रंथ खूप जबरदस्त प्रसिद्ध आहेत. आणि हा दीर्घायुषी होता कवी. ओके. हा पुढे छत्रसालांच्या दरबारी गेला. छत्रसाल बुंदेला जे शिवाजी महाराजांचे शिष्य होते तर त्यांच्यावरती सुद्धा त्यानं छंद रचलेले आहेत. तर हा भूषणानंतर कवींद्र परमानंद ओके. ज्यांनी शिवभारत लिहिलं. हे कवींद्र परमानंदांनी संस्कृत भाषेमध्ये हे काव्य केलेले आणि ते तिथे लिहितात की हे काव्य मी शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं लिहितोय. ओके. अशा प्रकारे आणखी साहित्य निर्मिती जी झाली त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रघुनाथ पंत हनुमंते यांच्याकडून मराठी भाषेचा पहिला शब्दकोश छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवून घेतला, तो राजव्यवहार कोश. हो. हा राजव्यवहार कोश संस्कृत भाषेत आहे, तो पण शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच झालेला. आणि आणखी म्हटलं तर छत्रपती संभाजी महाराज जे कवी स्वरूपात आपल्याला माहिती आहे, साहित्यिक स्वरूपात आपल्याला माहिती आहे, त्याच्यामागे निश्चितच वारसा आणि प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे. हो बरोबर. मग ते हे सर्वात महत्वाचे ग्रंथ तर जे महाराजांनी स्वतः लिहून घेतले ते सर्वात जास्त म्हणजे आपण ऑथेंटिक म्हणू शकतो की जे महाराज इतिहासामध्ये जाणून घेण्यासाठी जे रस ठेवतात त्यांनी हे 2 ग्रंथ तर बघितलेच पाहिजेत. भूषण तर आहे ना, म्हणजे इतिहासामध्ये एक जे आपल्या एक कथा येते ना की एक पृथ्वीराज चव्हाण आणि चंदवरदाई. तर जसे पृथ्वीराज चव्हाण तडफदार आहेत तसाच चंदवरदाई आहे. तर जसे छत्रपती शिवाजी महाराज तडफदार आहेत ना तसाच भूषण तडफदार आहे. भूषण हा एकमेव कवी आहे आणि शिवाजी महाराज जसे एकमेव राजे होते की ज्यांनी औरंगजेबाच्या दरबारात उभं राहून त्याचा अपमान केला होता. अशी एक कथा सांगितली जाते की भूषणानं औरंगजेबाच्या समोर त्याला म्हणलं होतं, तू बापाला मारलंस की बोले कोठोर बापू पातशाह शहाजा तापू कैद किओ मानू मुख्य आगलाई आहे. तर तू बापाला मारलंस, तू भावाला मारलंस, तर हे जे तुझं काय तू सकाळी उठतो हात लिये तसबी प्रात उठते बंडगी हो, तर हे जे तू सकाळी हातात माळ घेऊन उभा बसतोस आणि जे काही दाखवतोस की मी खूप धार्मिक आहे, तर हे सगळं तुझं ढोंगे म्हणतो. तर ते शेवटी ती आपली जी म्हण आहे की सौ चिव्हन खात बिलारी बैठी तपके, हे भूषण ती दंतकथेनुसार समोर औरंग्याच्या मांडलाय आणि त्याच्यानंतर औरंगजेबाचा तिळपापड झालेला आहे. बरोबर. आता तो त्यानंतर वाचून आला त्याचं कारण की हे सगळं बोलण्याआधी औरंगजेबाकडून त्यानं अभयपत्र घेतलं होतं आणि त्या अभयपत्राला जामीन राजपूत राहिले होते असं ती दंतकथा सांगते. तर हा इतका तडफदार आहे आणि हा दक्षिणेत येतो आणि दक्षिणेत आल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जी त्याची निष्ठा आहे म्हणून त्यानं तो ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ रीतिकालीन आहे. रीतिकालीन म्हणजे तो एक अलंकार शास्त्राच्या अनुषंगानं लिहिलेला ग्रंथ आहे. अलंकार आहे, अलंकाराचं जे वर्णन आहे की हा अलंकाराचं काय नेमकं हे लक्षण असतं, लक्षण आणि मग खाली उदाहरण, अशा प्रकारचा तो पूर्ण ग्रंथ आहे. तर सगळ्यांनी वाचायला पाहिजे. तो अतिशय जबरदस्त ग्रंथ आहे. त्यातूनच प्रेरित होऊन मला शंभूभाऊनी लिहायची हे झाली होती प्रेरणा. आता हा झाला भूषण झाल्यानंतर आणि कवींद्र परमानंदांच्या शिवभारतामधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल एक बऱ्याच ऑथेंटिक अशी माहिती मिळते. तर तो एक ग्रंथ आहे. हे झालं आणि मग संभाजी महाराजांना हा मोठा वारसा लाभलेला आहे की जो भोसले घराण्यांमध्ये जी प्रेमीवृत्ती किंवा आपण म्हणू की
कलेला आश्रय देण्याची एक हो. जी वृत्ती आहे, जी प्राचीन काळातील जे आपले महाराजे सम्राट होऊन गेले यांच्या ठायी पण दिसते, तर हो. ती निश्चितच होती. आणि बरोबर, म्हणून महाराष्ट्र हा संपन्न होत राहिला साहित्यिक दृष्ट्या सुद्धा. हो. म्हणजे आपल्याला फक्त इतिहासात असं दाखवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांनी युद्ध केले, यांनी गड बांधले, गड जिंकले. या पुढेही त्यांनी या मातीत विचार रुजवण्यासाठी साहित्य निर्मिती करायलाही वाव दिला आणि स्वतःही केली. हो, बरोबर. इवन आता सगळ्यांना छावा मूवी आलं होतं, छावा पुस्तक बरेच जणांनी वाचलं असेल. तर छावा पुस्तक मी वाचलं होतं आणि त्या छावा पुस्तकामध्ये एक काल्पनिक सीन दाखवला होता की छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांना विचारतात की मला ना असं वाटतं नेहमी की हे ना पक्षी, हे प्राणी, हा निसर्ग माझ्याशी सारखा बोलतोय, असं लहान असतानाच म्हणतात. तर मग ते म्हणतात, राजे हे खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही जे लोक साध्या दृष्टीने बघता की हा दगड आहे तर दगड आहे, हा पक्षी आहे तर पक्षी आहे, तर तुमच्याकडे एक कवी मन आहे जे तुम्हाला त्यातून काहीतरी सांगतं की बरोबर. ह्याचा अर्थ काय. ह्याचा सकाळी तुम्हाला जेव्हा सूर्यकिरण दिसतं त्यावेळी तुमच्या मनात वेगळे विचार येतात, तुम्हाला पक्षी बोलताना वाटतात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट जगामध्ये काय तुमच्याशी सांगते असं वाटतं. याचा अर्थ तुम्ही कवी मन तुमच्यामध्ये आहे. आणि एका राजाला कवी मन मिळणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. कारण बरोबर. खूप कमी राजे असे असतात की ज्यांच्याकडं हे कवी मन असतं. कारण म्हणू शकतो ना की आपला एखादा जेवढा राजा तो साहित्यिक, जेवढा राजा तो कवी, तो तेवढा इमोशनल पण असतो. कारण तो इमोशन्स तिथे उतरायला लागतात. आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं रौद्ररूप दिसतं, पण ते साहित्यिकरित्या ते कसे होते याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की ते किती इमोशनल पण असतील. दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या देशासाठी, ज्या राज्यासाठी, ज्या संस्कृतीसाठी आणि लोकांसाठी बलिदान दिलं, त्याच भूमीमध्ये त्यांच्या चरित्राची बदनामी केली गेली, त्यांच्या चरित्राचं हनन केलं गेलं. आणि तशाच पद्धतीचा इतिहास एक मोठा काळ, शतकं लिहिला गेला पूर्ण. जोपर्यंत वासी बेंद्रेंनी आणि कमल गोखलेंनी सत्य इतिहास आपल्यापुढे मांडला नाही आणि खरे शंभूराजे कसे होते हे मांडलं नाही, तोपर्यंत आपल्याला ते कधी समोर आलंच नव्हतं. बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांचा जो साहित्यिक पैलू आहे चारित्र्याचा, तो जर ह्या बदनामी करणाऱ्या लोकांनी थोडासा अभ्यासला असता तर कदाचित या गोष्टी ते लिहू शकले नसते किंवा लिहायची हिंमतही झाली नसती त्यांची. कारण जर बुधभूषण त्यांनी वाचला असता, त्यांनी जर नक्षिक आहे, 7 शतक आहे, त्यानंतर आपलं नायिका भेद आहे, हे जर वाचलं असतं तर ह्या अशा प्रकारचा थोटान पसरवलं नसतं त्यांनी की छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल जे शिंतोडे त्यांनी उडवले ते नसतं केलं. पण दुर्दैवानं ही गोष्ट घडली. आता छत्रपती संभाजी महाराजांची जी काव्य, त्यांच्यातील जो कवी आहे ते कवी मन कशा पद्धतीचं हे जर बघायचं असेल आपल्याला तर एक बुधभूषणच्या दृष्टीतून आपण पाहू शकतो आणि दुसरं आहे नखशिख, नायिकाभेद आणि 7 शतक यामधून. तर बुधभूषण हा जो ग्रंथ आहे तो नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे आणि दुसरे जे बाकी 3 ग्रंथ येतात, नखशिख, नायिकाभेद आणि 7 शतक, हे शृंगार रस प्रधान आहेत. आता शृंगार म्हणजे ज्याला आज आपण ज्या पद्धतीचा शृंगार समजतो तो नाही, तो 16व्या शतकात आहे. आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची एक भक्तिमय दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. भक्तिमय दृष्टिकोन अशा पद्धतीचा आहे की त्यांनी देवीचं, राधिकेचं आणि कृष्णांचं वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं आहे. यद्यपि राधिका असतील किंवा देवी भगवती असेल यांच्या अंगप्रत्यंगांचं वर्णन केलं आहे, पण ते करण्याआधी ते काय बोलतात की माझा जो भाव आहे तो कुठे. तर तो एक श्लोक आहे त्याच्यामध्ये की माझा जो भाव आहे हे पूर्ण वर्णन काव्य करताना तो सीतेच्या किंवा आई भगवतीच्या पायाच्या नखांशी आहे. अशा प्रकारची दृष्टी ठेवून त्यांनी ते शृंगाराचं वर्णन केलेलं आहे. बरोबर. तर ही जी भक्ती आहे की ही भक्ती जी आहे ना, हे एक वेगळं पैलू आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातला. हा आपल्याला सहसा कुठे लिहिलेला दिसत नाही. तो त्यांचं ज्यावेळी साहित्य आपण वाचतो त्यावेळी तो दिसून येतो. बरोबर. की त्या ह्याच्यामध्ये येतं की संभ कहे एक दीन दयाल सु, तेरी हसी भई मेरी हसी आहे. म्हणजे
माझ्याकडून जर काही लिहिताना चुकलं असेल तर माझं जर जगात हसं होणार असेल तर ते तुझं पण आहे. तर हे असं काही होऊ देऊ नको, ही प्रार्थना आहे देवाला, अशा प्रकारचं आहे. ते एक वैराग्य भाव जे म्हणतो आपण त्या प्रकारचं आहे. अगदी 7 शतक आहे, जसं 7 शतक आपल्याला भर्तृहरीचे जे नीती शतक आहे त्याची थोडी आठवण करून देतं. आनंदचे 100 श्लोक अशा अर्थानं तो ग्रंथ होता. बरोबर. आणि बुधभूषण आहे नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे, त्याच्यावर आपण पुढे बोलूयाच. बरोबर. मग आता हा जो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी एखाद्या स्त्रीविषयी किंवा देवीविषयी ज्या गोष्टी लिहिल्या तर अनेकांनी त्यांना म्हणजे चुकीच्या दृष्टीने बघून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला की यार ह्यांनी स्त्रीविषयी असं लिहिलंय किंवा एखाद्या देवीविषयी असं लिहिलंय. तर पण ते अभिमन्यूंनी जेव्हा ती कविता केली होती त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की जो लिखे नारी की मोह का ताउस चरित्र पे क्यों दाग लगे, कदमों से शुरू करे नक्षिका तो क्यों जहनों में आग लगे, असं ते म्हटले होते. मग त्या आपल्या जे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्त्रीविषयी भूमिका लिहिल्यात त्यांना समाजाने चुकीच्या दृष्टीने पाहिलं ना. म्हणजे मागच्या काही काळ जो आहे ना, मोठा जो काळ होता, ज्या काळात बदनामी झाली खास करून बखरकारांनी ज्या केल्या, त्यांनी हे काही वाचलेलं नाही मुळातच. ही जी बदनामी ती कदाचित जो आधीचा त्यांच्या मनात जो रोष असेल किंवा आपण म्हणतो राजकारण किंवा अजून त्याला काही वेगवेगळे अँगल्स असतील त्यातून झालेला आहे. पण मला नाही वाटत ह्या लोकांनी 7 शतकांनी नक्षिक पुन्हा ह्या गोष्टी वाचलेल्या असतील, कारण जर वाचलं असतं तर त्याचा अर्थ पण चांगला काढायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही माझ्यासमोर एखादी चांगली गोष्ट जरी ठेवली तर माझी नजर काय त्यानुसार मी त्याला बघणार ना. पण ते त्यांनी वाचलं नाही असंच माझं असं म्हणजे मत आहे की त्यांनी वाचलेलं नसावं ते. कारण जर वाचलं असतं तर अशा प्रकारचे वर्णन त्या आधी पण आणि नंतरही वेगवेगळ्या संतांनी केलेले आहेत अक्षरशः. तर मग हे संतांच्या दृष्टीतूनच त्यांनी लिहिलेलं आहे. तिथे जर तुम्ही ते जर वाचाल ना तर एक श्रीमान योगी जी पदवी शिवाजी महाराजांना दिली जाते त्या पद्धतीतच त्यांचं लिखाण आहे. बरोबर. अगदी बुधभूषण जर वाचाल तुम्ही तर त्यामध्ये संभाजी महाराज तेच म्हणतात. बरोबर. मग आता बुधभूषणवर आपण आता येऊया, कारण आता आपण घराण्याचा इतिहास पाहिला, परत आपण छत्रपती संभाजी महाराजांचे ओव्हरव्ह्यू बघितले की त्यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिले. आता त्यामध्ये आता आपल्याला बुधभूषण हा जो त्यांनी लिहिला सर्वात जास्त लोकांना माहिती असलेला जो ग्रंथ आहे, तर त्याबद्दल थोडंसं मला विचारायचं होतं की त्यामध्ये नक्की सांगितलंय काय. बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा बेसिकली नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे. ओके. हा कधी लिहिला याचा जो काळ आहे तो निश्चित असा नाही सांगता येत, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहिलं. आता बुधभूषण अर्थात विद्वान माणसाचा दागिना किंवा शहाण्याचा दागिना, बरोबर, अशा अर्थानं ते टायटल आहे. बरेच लोक आपल्याकडे त्याला बुद्धभूषणही समजतात. ते बुद्धभूषण नाही आहे, बुधभूषण आहे. आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जे अध्ययन केलं आहे, आता संभाजी महाराजांच्या अध्ययनाचा जो आवाका आहे तो जर आपण पाहिला तर बुधभूषणमध्ये जे जे संदर्भ येतात त्यामध्ये काय प्रामुख्यानं कामंदकीय नीतिसार आहे, महाभारत आहे, पंचतंत्र आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, विष्णू धर्मोत्तर पुराण आहे, अगदी मनुस्मृतीचेही संदर्भ त्यामध्ये आहेत. तर बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांनी तत्कालीन जी काही नीतिसाराचे ग्रंथ आहेत जे राजकाज आणि एका राजकुमारांनी अध्ययन करायला हवे आदर्श ते अध्ययन केलेले आहेत आणि आत्मसातही केलेले आहेत. बरोबर. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर जे जे लोकांनी शिंतोडे उडवले त्यांनी जर या बुधभूषणमधील राजाची जे आचरण आहे, राजाचं जे कर्तव्य आहे किंवा जे जे काही त्यांनी तत्वज्ञान मांडले ते जर वाचलं तर ती हिंमत परत कधीही कोणाची होणार नाही. बुधभूषणचा इतिहास काय, म्हणजे तो नक्की कुठे मिळाला, सगळ्या त्याबद्दलची आम्हाला माहिती जाणून घ्यायची होती. बुधभूषण हा जो ग्रंथ आहे हा 1920 साली रॉयल एशियाटिक सोसायटी जी आहे मुंबईची, इथे ह.दा. वेलणकर संशोधक होते. त्यांना ज्यावेळी कॅटलॉग बनवायचं काम आलं त्यांच्याकडे होतं एशियाटिक सोसायटीचं, त्यावेळी त्यांच्याकडे तो ग्रंथ त्यांना बघण्यात आला आणि तो शिवपुत्र शंभूराजांनी लिहिलेला होता. हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी त्याच्यावरती काम करून
आपल्या पुण्याची जी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ओके. त्यांच्याकरवी छापून घेतला. तर हा त्यावेळी छापला गेला, जो संस्कृतमध्ये ॲज इट इज छापला गेला होता. त्यानंतर आत्ता अलीकडच्या काळामध्ये त्याचं मराठी आणि इंग्रजी असं ट्रान्सलेशन त्यांनीच छापलेलं आहे. तर हा जो ग्रंथ होता हा बहुदाजी लाड यांच्या संग्रहात होता आधी. त्यांच्याकडून तो एशियाटिक सोसायटीकडे गेला आणि एशियाटिक सोसायटीकडून मग हदा वेलणकरांनी तो छापला. ओके. अशा प्रकारे त्याच्या आधीचा जो बुधभूषणचा इतिहास आहे तो थोडासा इतिहासालाच माहिती आहे, आपल्याला नेमका नाही सांगता येत की कसा कुठे काय हे झाला. पण अशा प्रकारे जो बुधभूषण आहे तो आपल्याला मिळाला. आणि मध्यंतरीच्या काळातही बुधभूषणची खूप उपेक्षा झाली की महाराष्ट्राकडून आणि महाराष्ट्रीय सारस्वत जे होते त्यांच्याकडून. जोपर्यंत वासी बेंद्रेंनी 1960 आणि 1971ला कमल गोखलेंनी जे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र नव्याने मांडलं आणि पुराव्यानुसार मांडलं आणि सगळं जे काही त्यांच्या चरित्रावरती जे बदनामीकारक लिखाण होतं ते सगळं खोडून काढलं. तर हा जो बुधभूषण ग्रंथ आहे हा 3 अध्यायामध्ये आहे प्रॉपर. त्यातील पहिले 2 जे अध्याय आहेत ते पूर्ण आहेत, 3रा अध्याय हा अपूर्ण आहे. तर पहिला जो अध्याय आहे तो 194 श्लोक आहेत त्याच्यात, दुसरा आहे त्याच्यामध्ये 630 आहेत आणि बाकी जो आहे तो टोटल 882 श्लोक आहेत असे बुधभूषणमध्ये. पहिला जो अध्याय त्यामध्ये भोसले कुळाचं वर्णन, छत्रपती शिवाजी महाराजांचं, महाबली शहाजी महाराजांचं आणि स्वतः संभाजी महाराजांचं वर्णन येतं. मग देवी देवतांना वंदन आहे, आशीर्वचन आहेत, अन्योक्ती आहे. अन्योक्ती म्हणजे मराठीमध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लेकी बोले सुने लागे, अशा प्रकारचे जे श्लोक असतात ते तिथे आहेत. आणि त्यानंतर मग काही अंतर्लापिका आहेत. अंतर्लापिका ह्या कोड्यासारख्या असतात आणि त्याचं वर्णन उत्तर त्यातच असतं जवळपास. तर हे अशा प्रकारचं स्वरूप पहिल्या अध्यायाचं आहे. दुसरा जो अध्याय आहे तो मुख्य विषयामध्ये प्रवेश करतो. दुसऱ्या अध्यायामध्ये राजनीती हा त्याचा गाभा आहे की राजा कसा असावा, राजपुत्र कसा असावा, अमात्य, मंत्री, सेनापती हे लोक कसे असावे, हेर असतील, गुप्तहेर ज्यांना आपण म्हणतो ते, राजदूत, कोश, दुर्ग, सैन्याच्या हालचाली, हल्ले, त्याच्यानंतर जी राजनीती आपण म्हणतो त्या प्रकारामध्ये, पुन्हा प्रजा ह्याच्या संदर्भात काय लिहिलेलं आहे, राष्ट्र याच्या संदर्भात लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी, आणि राजाचे दोष कशापासून वाचून राहायला पाहिजे हे पण सावधगिरीच्याही सूचना त्याच्यामध्ये आहेत. यामध्ये आपल्याला मग संभाजी महाराजांच्या अभ्यासाचाही आवाका येतो की ते विविध जे पूर्वीची शास्त्र आहेत त्यांचे पण संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. आणि मग जो 3रा अध्याय शेवटचा तो प्रकीर्ण नीतीचा आहे. प्रकीर्ण नीतीमध्ये वेगवेगळे सुभाषित आपल्याला बघायला मिळतात, श्लोक बघायला मिळतात. जसं की एक आपल्याला सगळ्यात प्रसिद्ध आहे पंचतंत्रातला बहुतेक की उद्योगिनाम पुरुष सिंह उपयती लक्ष्मी, की उद्योगी पुरुषाकडेच लक्ष्मी येते. अशा प्रकारचे जे श्लोक आहेत ते प्रकीर्ण नीतीमध्ये येतात. पहिला जो अध्याय आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे असे उल्लेख संभाजी महाराज करतात. त्याच्यामध्ये इंद्राप्रमाणे शौर्यवान असे शहाजी महाराज अशा प्रकारे त्यांचा उल्लेख केलेला आहे. सेम एक दानपत्र आहे बाखरे शास्त्रींना लिहिलेलं, त्याच्यामध्ये हैंदव धर्म जीर्णोद्धारण करणं धृतमती असा उल्लेख शहाजी महाराजांचा करतात की हिंदू धर्माचा जीर्णोद्धार ज्यांनी केला असे शहाजी महाराज. तशाच प्रकारचं वर्णन बुधभूषणमध्ये शहाजी महाराजांसाठी करतात. पुढे शिवाजी महाराजांचं जे वर्णन संभाजी महाराज करतात ते खूप सुंदर आहे की कलिकाल भुजंग मावलीडम निखिलम धर्मवेक्षम विक्लवमिह परितंशतो तापोत्तीर्ण सह शिव छत्रपतीर जयत्य जया, सह शिव छत्रपतीर जयत्य जया. अर्थात कलिकालरूपी भुजंगाने या पृथ्वीला ज्यावेळी ग्रासलेले असते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार घेऊन या ठिकाणी धर्माची स्थापना केली. तर अशा प्रकारे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असा त्याचा भावार्थ आहे साधारणतः. मी संस्कृतचा जाणकार नाही आहे पण जो अर्थ आहे तो सांगितला. त्यानंतर स्वतःचं जे वर्णन आहे ते खूप सुंदर पद्धतीने करतात. तस्यात मज शंभुरीती प्रसिद्ध समस्त सामंत शिरो वसंत
आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी काय अभ्यास केलेला आहे याचं वर्णन आहे की साहित्य, कविता, धनुर्वेद या गोष्टींमध्ये मी पारंगत आहे असं ते तिथे स्वतःच्या अभ्यासाबद्दलही सांगतात. हे समस्त सामंत येतं किंवा सगळे जे सरदार आहेत त्यांचा मुकुटमणी किंवा शिरपेच, शिरो वसंत की वसंत हा जसा सर्व ऋतूंचा राजा आपण म्हणतो, छत्रपती संभाजी महाराज तसं स्वतःचं वर्णन करतात. आणि यानंतर भवानीचं वर्णन आहे, आई भवानीचं. छत्रपती संभाजी महाराजांची भवानीवरती नितांत श्रद्धा आहे. त्यात एका छोट्याशा पंक्तीमध्ये ते म्हणतात की जिच्या एका कटाक्षाने, यस्य कटाक्ष मात्रेण जायन्ते विबुधा नरः, जिच्या फक्त एका कटाक्षाने मनुष्य बुद्धिमान होतो, अशा भवानीला मी नमस्कार करतो. आणि मग ते भवानीचं इतकी सुंदर अशी हे केलेली, त्यांनी स्तुती केलेली आहे की स्फटिकरचित पीठे श्यामलांगी भवानी, स्फटिकरचित पीठे श्यामलांगी भवानीं अरुणचरण कांतीं भासयन्तीं स्वरूप नखमणिगुणयुक्ता अंगुलीं भासयन्तीं विजितसिद्गरुद्भी नूपुरे गुल्फयुग्मम्. अर्थात जी स्फटिकासनावर बसलेली आहे, जी कृष्णवर्णी आहे, जिच्या पायांची कांती ही सूर्यकिरणांप्रमाणे सोनेरी तांबूस आहे आणि जिच्या पायांमध्ये नुपुरे शोभतात, अशा भवानीला मी नमस्कार करतो. मस्त. अशी भवानी स्तुती त्यांनी त्यामध्ये केलेली आहे, ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांची काव्य प्रतिभा आपल्याला बघायला मिळते. बरोबर. मग विष्णूंची पण केली आहे, महादेवांची केलेली आहे अगदी. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या अन्योक्ती त्यामध्ये येतात. अन्योक्ती म्हणजे लेकी बोले सुनी लागे अशा प्रकारची त्यामध्ये तत्त्वज्ञान मांडलेलं असतं की एखादं उदाहरण दिलेलं असतं आणि त्यामधून आपल्याला शिकायला मिळतं. तर ह्या अन्योक्ती आहेत. मग आता मुख्य जो भाग आहे तो राजकारणाचा, राजनीती कशी असावी, तर हे दुसऱ्या अध्यायात येतं. मग बरोबर. मग आता हा एक प्रकारे गाईडच आहे की लोकांना त्या काळातलं की राजा असेल तर त्याने कसं असावं, त्याचे दोष काय आहेत, किंवा मग ज्या युद्धाबद्दलच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या किंवा त्यांच्या अमत्यांबद्दल सांगितल्या, म्हणजे एक प्रकारे गाईडच आहे की समोरच्या व्यक्तीला. मग आता छत्रपती संभाजी महाराजांनी राजा कसा असावा हे कसं सांगितले? राजा कसा असावा एकंदरीतच छत्रपती संभाजी महाराज राजा असेल, मंत्री असतील, राजपुत्र असेल, या सगळ्यांसाठी एक मापदंड त्यांचा ठरलेला आहे आणि तो म्हणजे चरित्र, उज्ज्वल चरित्राचा, अभ्यासू, ज्ञानी, जो मनाचा म्हणजे हृदयामध्ये ज्या काही योजना चालू आहे त्याचा थांगपत्ता बाकीच्यांना लागू देत नाही असा राजा, जो ज्ञानी आहे, ज्याचा अभ्यास आहे, जो अकारण कुणाला दंड करत नाही आहे, जो प्रजेबद्दल तर इतकं सुंदर आहे. त्यांनी एकच ह्याच्यामध्ये सांगितलं की प्रजा ही रयत जी आहे आपली, ही मुलाप्रमाणे असते आणि तिला पित्याप्रमाणे राजाने वागवायला पाहिजे, असा राजा पाहिजे. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे. का? संभाजी महाराज म्हणतात कारण प्रजेकडून राजा कर घेत असतो आणि कर घेत आहे तर रक्षण करण्याची जबाबदारी राजाची. आणि जर राजानं रक्षण नाही केलं प्रजेचं तर काय होतं, तर ज्या अर्थी तो कर घेतोय त्या अर्थी त्यांनी केलेल्या अर्ध्या पापाचा भागीदारी राजा होतो. हा माझा आहे आणि हा परका आहे म्हणूनही न्याय राजाने करू नये, असा राजा पाहिजे, न्यायी पाहिजे राजा व्यसनाधीन नसावा. हे कितीतरी वेळा त्यांनी पूर्ण ह्याच्यामध्ये बुधभूषणमध्ये लिहिले की राजा व्यसनाधीन नसावा. ज्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्र्यावरती हे शिंतोडे उडवलेत की त्यांनी व्यसन केले, त्यांनी हे केलं, त्यांनी हे जर वाचलं असतं तर नसतं लिहिलं. कारण एका ठिकाणी पण नाही लिहिलेलं की राजांनी परस्त्री, जुगार, व्यसन म्हणजे मद्य असेल, बाकी कोणत्याही गोष्टीचं, अगदी शिकारीचं व्यसन नाही, ह्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये. अगदी मित्र किंवा जे राजकारभारी येतं हे सुद्धा अशा प्रकारचे जर असतील तर ते पण ठेवायचे नाही आहेत. कारण अशा प्रकारे जे भ्रष्ट मंत्री आहेत किंवा ज्यांचं चारित्र्य खराब आहे अशा प्रकारचे जर मंत्री असतील तर राजा आणि राज्य दोन्ही रसातळाला जायला वेळ लागत नाही. त्यामुळे चारित्र्य हा मूळ गाभा आहे संभाजी महाराजांच्या. राजाबद्दल असेल, राजकुमार असेल, पुन्हा मंत्री असतील, यांच्या बरोबर
गुणांबद्दलचा. तेच आता आपल्या महाराष्ट्रात त्याचीच गरज आहे, कारण राजा कसा असावा हे जर आपण छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं जर ऐकलं तर खरंच महाराष्ट्र खूप आपला पुढे जाईल. आधीपासून पुढेच आहे, पण तो अजून पुढे घेऊन जात असेल तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच ऐकायला लागतील. पण आता राजा जो आहे तर राजाचं ठीक आहे, पण राजा पण चांगला असला तरी पण बाजूची जी त्याच्या आजूबाजूची लोक आहेत ती पण महत्त्वाची आहेत, जसे की त्याचे अमात्य. त्याबद्दल काय सांगितलंय? अमात्य जे आहेत किंवा मंत्री यांची योग्य परीक्षा केल्याशिवाय त्यांना त्या पदावरती बसवायचं नाही. केवळ कोणाचं तरी नातेवाईक आहे किंवा कोणाचं हे आहे म्हणूनही बसवायची हे नाही आहे. त्याच्या चारित्र्याची, त्याच्या गुणांची, त्याच्या अभ्यासाची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना बसवू नये. स्पष्ट उल्लेख आहेत त्यांचे की उद्या हे लोक मग भ्रष्टाचार करायला मोकळे होतात. हो, जो त्यांचा सांगण्याचा हेतू आहे त्यामध्ये की जे अमात्यगण आहेत हे आणि राजकुमार, एक श्लोकामध्ये ते म्हणतात की अमात्य आणि राजकुमार हे उजव्या आणि डाव्या हातासारखे असतात. जर खराब मंत्री लागले तर ज्या प्रकारे पक्षी पंखविरहित उडण्यास असमर्थ होतो तशा प्रकारे राजा आणि राज्य हे भरभराटीकडे जायला असमर्थ होतं आणि संकटामध्ये सापडतं. म्हणून योग्य अमात्य जे आहेत ते असायला पाहिजेत हे संभाजी महाराज निक्षून सांगतात त्याच्यामध्ये. बरोबर. पण मग छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त म्हणजे राजकारणाविषयी लिहिलंय का, जो तुम्ही मगाशी जसं मेन्शन केलं की दुर्गांविषयी पण त्यांनी सांगितलेलं आहे, तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? आहे ना, ऑब्व्हियसली. आता राजा म्हणलं ना की संभाजी महाराजांनी स्पष्ट हे सांगितलंय की राजकोष, राजकोष ज्याच्याकडे कोष ज्याचा खूप सक्षम आहे, बरोबर, तोच तोच राजा स्थिर राहू शकतो. तोच खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याच्याकडे कोष सक्षम आहे तो राजा म्हणविला जातो इहलोकी ह्याच्यामध्ये. कारण ज्याच्याकडे वैभव आहे त्याच्याकडे सत्ता राहू शकते स्थिर. ह्यांचं जर रक्षण करायचं असेल, रयतेचं रक्षण करायचं असेल, सैन्याचं आणि साधन संपत्तींचं, तर गडदुर्ग आवश्यक असतात. कधी तर हे जे गड आहेत, गडांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी विस्तृत असं लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये धन्वीदुर्ग सांगितला आहे, महिदुर्ग सांगितला आहे, अंबदुर्ग म्हणजे पाण्याने वेढलेलं जे समुद्रातील किल्ले आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे. पण जंगली किल्ल्यांबद्दल आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ त्यांचं म्हणणं आहे की जे उंच डोंगरांवरती बांधलेले किल्ले असतात ते सर्वात श्रेष्ठ असतात. आणि ह्यांच्यामध्ये हे पण कसे पाहिजेत की आहेत पण त्याच्यामध्ये ढिसाळ कारभार त्यांना कुठेच नको आहे. त्यांचं म्हणणं हे साधन संपत्तीनी पुरेपूर आणि योग्य माणसांनी रक्षिलेले पाहिजेत. किल्लेदार कसा असावा ह्याच्याबद्दल की किल्लेदार हा हलक्या कानाचाही नसावा आणि घाणेरड्या चरित्राचा नसावा, भ्रष्टाचारी नसावा तो, आणि कडक शिस्तीचा पाहिजे. परत किल्ल्यावरती जेवढी शिस्त चांगली राहील तेवढं चांगलं आहे. आणि जो खर्च येतो की किल्ल्यावरती काही जर तुम्ही एक हे लावून दिलेलं आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित हे करणारे पाहिजे. तर ही जी किल्ल्यांची रचना की त्याच्या बुरुजांच्याबद्दल असेल की पुन्हा आतमध्ये मंदिर, राजद्वार कुठे असावं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे मांडलेल्या आहेत. जलाशय असतील, ज्या पाण्याबद्दलही लिहिले की पाण्याचा अपव्यय करू नये, अशा प्रकारे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. आता ते खूप म्हणजे विस्तार असतो, जास्त काही सांगत नाही मी तिथे. पण दुर्गांची ही जी बांधणीची हे आहे पद्धती त्याबद्दलही विवेचन आहे त्याच्यामध्ये. प्राचीन ग्रंथांचे सुद्धा त्यांनी तिथे संदर्भ दिलेले आहेत आणि आपलं ह्याचे पण आहेत. नंतर मग सैन्याबद्दल येतं की गडावरचं सैन्य असेल, पुन्हा जे त्रिदल येतं त्याबद्दल आहे की हल्ले कधी करावे, नंतर गड रक्षण कसं करावं त्याबद्दलही आहे. तर आपण ह्या पॉडकास्टमध्ये जाणून घेतलं की छत्रपती संभाजी महाराजांनी चित्रभूषण ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं डीपमध्ये गेलो. पण आता अजून जाता जाता मला ना एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की सगळ्या गोष्टी ठीक आहेत, राजा कसा असावा सगळं काय, पण राजाची कर्तव्य आणि राजाचे दोष असं काय सांगितलेलं छत्रपती संभाजी महाराजांनी ते आम्हाला सांगा. आधी जसं मी सांगितलं ना की राजाचे कर्तव्य, राजाचं मुख्य कर्तव्य हेच आहे की प्रजापालन. प्रजा रयत ही मुलांसारखी आणि राजा हा पित्यासारखा आहे. तर राज्याचं रक्षण करणं, साधन संपत्तीचं रक्षण करणं, राजकोषाचं रक्षण करणं, प्रजेचं रक्षण करणं आणि देशाचं रक्षण करणं, बरोबर, हे राजाचं प्रमुख कर्तव्य. स्वतः निष्काम कर्मयोगी होऊन ह्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य.
भोगी विलासी वृत्तीचा त्याग करणं, आळशी न होणं, सतत उद्योग करणं, राज्य कसं वाढेल, राजकोष कसा वाढेल, ह्या गोष्टीकडे लक्ष देणं, राजपुत्र जे राजपुत्राला घडविण्याकडे लक्ष देणं, मंत्र्यांकडे लक्ष असणं, हो. हे सगळं राजाचे कर्तव्य येतं. योग्य गुप्तहेर खातं असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता हा विषय राहिला होता की छत्रपती संभाजी महाराज गुप्तहेर आहेत, गुप्तहेरांना राजाच्या डोळ्यांची उपमा देतात. ओके. आणि जे राजदूत आहेत, राजदूतांना राजाचं मुख हो. अशा प्रकारे. तर हे दोघांची पारख करणं, त्यांची नेमणूक करणं आणि हे यांच्याकडून सारख्या शत्रूच्या भागातील, आपल्या भागातील अगदी मंत्री असतील सगळ्यांकडच्या बातम्या घेत राहणं, त्यांना आदेश देत राहणं हे सुद्धा राजाचं कर्तव्य आहे. बरोबर. आलेले हल्ले परतवणं, पुन्हा जे काही आहे शत्रूवरती हल्ला करणं, ह्या सगळ्या गोष्टी राजाच्या कर्तव्यात येतात. बरोबर. आणि राजाचे जे दोष आहेत, राजाचे दोष प्रामुख्यानं राजाच्या चारित्र्याचे दोष असतात. हो. दोषावरती त्यांनी निरूपण केलंय. आणि ते असं आहे की राजाला कसल्याही प्रकारचं व्यसन हा त्याचा दोष, आळस हा कसल्याही प्रकारचा असो तो दोष आहे राजासाठी. राजानी अतिरेकी वागणं कोणत्याही बाबतीमध्ये, म्हणजे अति राग करणं असेल, अति लोभ करणं असेल, अति बोलणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी राजासाठी दोष आहे. दारू पिणं असेल, परस्त्री, बरोबर. त्यानंतर अति शिकारीचा नाद, अति आळस करणे, ह्या सगळ्या गोष्टी दोषच आहेत राजासाठी. बरोबर. तर हे संभाजी महाराजांना अभिप्रेत आहे की राजा एक अशा प्रकारचा असावा, त्याचं चारित्र्य खूप चांगलं आहे आणि तेच जपावं राजाने. हो. प्रजेवरती प्रेम करावं. बरोबर. तर असं सांगितलं सगळ्या गोष्टी खूपच, म्हणजे आत्ताचे आपल्या जे लोक आहेत त्यांनी खरंच हा बुधभूषण जो ग्रंथ आहे तो वाचायला पाहिजे. आणि त्या ग्रंथातून म्हणजे त्यांना एक समजेल की कसा राजा असावा, म्हणून प्रजेला पण समजेल की कसा राजा निवडावा आपला, ते पण त्यांच्या लक्षात येईल. तर आपण बुधभूषण आणि नखशिखांतचं आपण पाहिलं, पण अजून कुठले ग्रंथ लिहिले होते का आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी, जे आता तुम्ही सांगू शकता आपल्या लोकांना? हेच बुधभूषणाव्यतिरिक्त जे आहेत ना, हे 3 ग्रंथाचं हे काशीची नागरी प्रचारिणी सभा आहे, त्यांच्या इथे ह्याचे हस्तलिखित मिळालेले इतिहास अभ्यासकांना. तर हे जे ग्रंथ आहेत ते शृंगार रस प्रधान आहेत, जसं मी आधी सांगितलं तसं. तर छत्रपती संभाजी महाराज हे आग्रा भेटीला ज्यावेळी शिवाजी महाराजांसोबत गेले, त्या आग्रा भेटीच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले आणि संभाजी महाराज त्या काळात काशी आणि मथुरेच्या भागामध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी त्या भागामध्ये जी एक संस्कृती होती किंवा आहे आणि महाराष्ट्रातही गोपालकृष्ण आणि राधा, तर राधाकृष्णांचं हे जे युगुल आहे यांच्या भोवती जी भक्ती परंपरा पुढे आली, त्यावरती यातील 2 जे ग्रंथ आहेत त्याचा मुख्य विषय आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे नायिका भेद आणि नखशिख. नायिका भेद यामध्ये या नावातच आपल्याला समजून येतं की नायिका म्हणजे जी एक स्त्री आहे त्यांच्या वरती शृंगार रसात्मक वर्णन आहे. पण हे नुसतं स्त्रीवरती नाही, तर हे भगवतीचं आहे वर्णन वेगवेगळ्या प्रकारचं. जास्त खोलात जात नाही मी त्या. आणि नखशिख अर्थात आपण वाक्प्रचारातही वापरतो की नखशिखांत, म्हणजे पायाच्या नखापासून ते केसांच्या टोकापर्यंत केलेलं राधाजींचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं वर्णन भक्तिमय आहे आणि शृंगारात्मक आहे. आणि तिसरं जे ग्रंथ आपल्याला मिळतो तो 7 शतक. 7 शतकमध्ये 7 अर्थात आनंद आणि शतक म्हणजे 100, तर आनंद देणारे 100 छंद, अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. तर हे सगळे ब्रज भाषेमध्ये आहेत. ब्रज म्हणजे मथुरेच्या बाजूचा जो भाग आहे, इथे जी भाषा बोलली जाते बरोबर, त्या भाषेमध्ये रचलेले छंद. ते मुख्यतः सवय्या, मनहरण, घनाक्षरी अशा प्रकारच्या छंदांमध्ये रचलेले छंद आहेत. बरोबर. तर ते आपण सगळ्यांनी ते खरं तर वाचायला पाहिजेत एकदा. चांगली ग्रंथ, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज कसे होते हे जर कोणाला जाणून घ्यायचं आहे तर त्यांनी हे ग्रंथ वाचावे. आणि मग त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे सांगितल्या गोष्टी आहेत त्यांना ऐकाव्या, त्यांना आचरणात आणाव्या. कारण फक्त वाचून अर्थ नाही. जसं आता महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जे बुधभूषणमध्ये त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या ऐकणं आणि त्या आचरणात आणणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे राजा कसा निवडावा
किंवा राजाचे दोष कसे असतात हे जर आपल्याला माहिती असतील तर आपण एका योग्य समाजाला दिशा देऊ शकतो. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर तुमचं की तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि लोकांना असा विषय सांगितलात ज्याविषयी फार लोक बोलत नाहीत आणि त्याबद्दल माहिती घेण्याचाही प्रयत्न करत नाहीत. तर ह्या पॉडकास्टमार्फत लोकांना खूप चांगली माहिती मिळेल की छत्रपती संभाजी महाराज हे फक्त फिल्म आणि ॲक्शनपुरती न पाहता छत्रपती संभाजी महाराज एक साहित्यिक म्हणून कसे होते ते आपल्याला ह्या पॉडकास्टमधून लोकांना माहिती पडेल. तर पुन्हा धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.